भगवान शिवजी बरोबर मा पार्वतीचा विवाह झाला। त्यांना विदाई केलं, कैलास पर्वतावरती आले, आनंदाने राहू लागले। माझ्या पार्वतीला आनंद वाटावा, प्रसन्नता वाटावी, वडिलांना आईवडिलांना सोडून आली म्हणून नेहमी भगवान शिवांनी तिच्या मनाचा विचार करावा, ती प्रसन्न कशी राहील याच्याशी प्रयत्नशील राहावं। जावं त्या ठिकाणी गिरीकंदरात घेऊन जावं, पहाडावरती घेऊन जावं, लतावेलीमध्ये घेऊन जावं, पक्षी गुंजारव करतात तिथे घेऊन जावं, सुंदर अशा प्रकारे मन रमेल अशा ठिकाणी अशा स्थानावरती घेऊन जावं। कधी कधी सत्संग करावा, कधी कधी चिंतन करावं, भक्तीमध्ये चिंतनामध्ये एवढं व्यस्त व्हावं की कशाचीही शुद्ध दोघांना राहू नये। दिवसामागं दिवस निघून गेले। आदरणीय श्री सुतजी शौनकादिकांना सांगतात, खूप दिवस झाले, अनेक वर्ष उलटून गेले, पण शिवांच्या जीवनामध्ये मात्र संतती नाही, मा पार्वतीच्या जीवनामध्ये संतती झाली नाही। आणि ही संतती व्हावी याच्याशी ते प्रयत्नशीलही नाही। पण इकडे जे देवता आहे, काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला याद असेल तर लक्षात येईल की मी काल सांगितलं होतं की तारकासूर नावाचा जो दैत्य आहे त्याला वरदानच असं होतं की तो खूप त्राहिमाम त्या ठिकाणी करून ठेवलेला आहे, सगळ्यांना अतिशय त्रास देऊ लागलेला आहे, देवधर्माची विटंबना तो करू लागलेला आहे। आणि म्हणून या तारकासुराला मारण्यासाठी देवता प्रयास करतात, पण कुणाच्या नाही तो मारल्या जाणार नाही, कारण त्यानं वरदान असं मागितलेलं आहे की भगवान शंकराच्या शुक्राणूतून जो पुत्र जन्माला येईल त्याच्या हाताने माझा मृत्यू होणार आहे। आता हे जर असाच आनंद जीवनाचा घेत राहिले तर यांना कधी संतानानं कधी तारकासूर मारल्या जायचा। आणि म्हणून सगळे देवता आले, आणि देवता आल्यानंतर सगळ्या देवतांनी देवाला प्रार्थना केली, प्रभू प्रभू प्रभू, तुम्ही जर अशीच त्या ठिकाणी साधना करत राहिले पार्वती मैयन, तुम्ही कधी तुमच्या शुक्राणूतून पुत्राचा जन्म होईल आणि कधी तो तारकासूर मारल्या जाईल। भगवान शिव म्हणतात, जर तुम्ही या दृष्टीने आमच्याकडे आला असाल तर ही तुमची धारणा अत्यंत चुकीची आहे, कारण मा पार्वती गर्भधारणा करेल अशी जर तुमची भावना असेल तर ती जगदंबा आहे, मा भगवती ती परंबा आहे, सामान्य स्त्रीप्रमाणे ती गर्भधारणा करू शकणार नाही। मग म्हणजे आता हा दैत्य मारल्या जाणारच नाही का? भगवान शिव म्हणतात की मी पार्वतीच्या माध्यमातनं या ठिकाणी हा दैत्य मारल्या जाणार नाही, परंतु भगवंताचं जे तेज आहे ते विस्खलित झालं आणि पृथ्वीनं प्रत्यक्ष कबूतर, अग्नीनं प्रत्यक्ष कबुतराचं रूप धारण करून भगवंताचं वीर्य त्या ठिकाणी सेवन केलं, परंतु कबुतराला त्रास होऊ लागला। एवढंच नव्हे, ज्या वेळेला देवी देवतांचं मुख म्हणजे अग्नी आहे, यज्ञाला बसावं तर त्या ठिकाणी मुखातून प्रवेश करावा की त्या वीर्याचा त्रास देवांनाही होऊ लागला। आणि म्हणून सगळे देवी देवता भगवान विष्णूंना शरण गेले, भगवान शिवांना, प्रभू आम्ही शरण आलो, आम्हाच्या अंगाचा दाह होतोय, या वीर्याचा आम्हाला फार त्रास होतोय। भगवंतानं सांगितलं तुम्ही उलटी करून बाहेर काढा। देवतांनी ते जे वीर्य आहे उलटी करून, तेज आहे उलटी करून बाहेर काढलं आणि सगळ्यांचं तेज एकरूप झालं। दादा थांबा, मी सांगेल त्यावेळेला करू, बसा, सांगते मी सगळ्यांना। तेज त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि म्हणून ते जे तेज आहे अग्नीनं पुन्हा आपल्यामध्ये, हे पार्वतीला कळालं, पार्वती नाराज झाली आणि अग्नीला म्हणू लागली, का ग माझं असणारं तेज तू धारण केलं, माझ्या भगवान शिवाचं तेज तू धारण केलं, एवढं तपसामर्थ्य तुझ्यामध्ये आहे का? जा तू सर्व भक्षी होशील, तुझ्यामध्ये कुणीही टिकणार नाही, तुझ्यामध्ये कुणाचाही प्रवेश झाला की तू सर्व भक्षी होईल। आणि त्यावेळेला अग्नीमध्ये ते तेज आहे तिलाही त्याचा त्रास होऊ लागला। नारदांनी तिला येऊन सांगितलं की हे तेज जे आहे, ज्या ऋषी पत्नी आहे गंगेच्या किनारी स्नानाला जातात त्यांच्या गर्भामध्ये हे तेज तू देऊन टाक। त्यावेळेला जे ह्या ऋषी पत्नी आहे त्या स्नानाला गेलेल्या आहे आणि तिथं अरुंधती वसिष्ठजींची धर्मपत्नी फक्त स्नानाला गेली, खूप थंडी म्हणून ह्या 6 जणी शेकत बसल्या, तर त्यांच्या रूप कुंपामध्ये त्या तेजानं प्रवेश केला, त्या गर्भवती झाल्या आणि ज्या वेळेला स्नान करण्यासाठी गेल्या तर या 6 जणींच्या पोटामध्ये जे वीर्य आहे ते त्या पाण्यामध्ये स्थिर झालं आणि त्या पाण्यामध्ये एक सुंदर बालकाचा जन्म झाला। त्यांचं नाव आहे कार्तिकजी महाराज की, कार्तिकजी महाराज की, कार्तिकजी महाराज की। त्या ठिकाणी 6 कृतिकांचा पुत्र म्हणून त्याचं नाव कार्तिकेय ठेवलं।
परंतु हे विश्वामित्रांनी पाहिलं आणि त्या विश्वामित्रानं त्या छोट्याशा बालकाला सांगितलं, रे बाबा तू भगवान शिव आणि पार्वतींना एक उत्सुकता लागली की माझ्या या वीर्यापासून तेजापासून खरं तर जे बालक जन्माला आलं ते बाळ कुठे असेल, काय असेल. आणि म्हणून अग्नीकडे पार्वती गेल्या, कुठे आहे माझं बाळ. अग्नीनं सांगितलं, हो भगवान शिवांचं जे तेज आहे मी सहन करू शकले नाही आणि म्हणून ते तेज जे मी आहे ना ह्या 6 कृतिकांच्या रूपकुंपातून मी गर्भामध्ये टाकलेलं आहे. आणि म्हणून तिथपर्यंत पोहोचले आणि पाहिलं तर पाण्यावरती बालकाचा जन्म झालेला आहे. सुंदर त्या बालकांना विश्वामित्रांनी नामकरण केलं. लहानची मोठा होत असताना मा पार्वती भगवान शिव गेले आणि सांगितलं, हो हा जो पुत्र आहे हा प्रत्यक्ष तुमचा आहे. आणि म्हणून कार्तिकेयला मा पार्वती आणि भगवान शिवांनी घेतलं, कैलास पर्वतावरती आले आणि आनंदानं त्या ठिकाणी बाळाबरोबर कार्तिकेयाबरोबर आनंदाने दोघेही पती पत्नी राहू लागले. परंतु आता कार्तिकेय फार दिवसानं आला म्हणून समुद्रानं त्या ठिकाणी अमृतकुंभ कार्तिकेयांना दिला. शिवजींनी त्रिशूळ दिलं, कामदेवाने कामस्र दिला, क्षीरसागराने अमृतरत्ने दिले, सावित्रीने त्या ठिकाणी सिद्धिविद्या दिली आणि पार्वतीनं त्यांना चिरंजीव केलेला आहे. आणि आनंदानं त्या ठिकाणी सर्वजण राहू लागले. विष्णूजी देव आदिदेव सगळेजण तारकासुरावरती प्रसन्न आहे. आता सगळ्यांना आनंद एकच आहे की तारकासुर नावाचा जो महाबलाढ्य दैत्य आहे, सगळ्यांना ज्याचा त्रास होतो आहे, आता हा मारल्या जाणार याचा आनंद सगळ्यांना आहे. परंतु तारकासुराला मारण्यासाठी आता सगळेजण देवी देवता भगवान शिवाकडे आणि कार्तिक स्वामींकडे आले आणि कार्तिकजींना म्हणू लागले, हे कार्तिकजी तुमचा जो जन्म आहे भगवान शिवांच्या तेजापासून झालेला आहे. कारण मा पार्वती प्रत्यक्ष गर्भधारणा करू शकत नाही, कारण ती मा जगदंबा माय भवानी. त्यामुळे आता तुमचा जो जन्म आहे 6 कृतिकापासून पाण्यावरती झालेला आहे. तुम्ही भगवान शिवांचेच तेजातून प्रगट झालेला आहात. त्यामुळे असं काही तारकासुराला वरदान आहे की तुमच्या हाताने त्याचा मृत्यू होणार आहे. आम्हाला असं वाटतं की आता या युद्धाची तयारी आपण केली पाहिजे. आणि म्हणून सगळे देवी देवता युद्धासाठी तयार आहे. रथ सजला दजलेला आहे. तारकासुराला मारण्यासाठी भगवान विष्णू, भगवान सर्व देवी देवता आहे, वीरभद्र आहे, स्वयं त्या ठिकाणी इंद्रजी आहे, रथामध्ये आरूढ झालेले आहे. आणि भगवान शिवांसमवेत सगळेजण त्या ठिकाणी तारकासुराच्या युद्धासाठी प्रस्थान करतायत. त्या ठिकाणी आनंदाचं वाद्य वाजू लागलेलं आहे. पुष्टिवृष्टी त्या ठिकाणी कार्तिक स्वामीवरती होणार आहे, कारण कार्तिक स्वामीच्या हस्तानं तारकासुराचा मृत्यू आहे. त्या ठिकाणी वाद्य वाजू लागलेले आणि त्या ठिकाणी आता मात्र तारकासुराबरोबर युद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी कार्तिकेय आहे, शिवजी आहेत, भगवान विष्णू आहे, सगळे काही इंद्रजी आहे, वीरभद्र आहे, सगळे देवी देवता त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलेले आहे. रणभूमी सजलेली आहे. तारकासुर त्या ठिकाणी जोरजोरानं हसत होता, जरी आलेला असाल पण मला कोणी मारू शकणार नाही, कारण भगवान शिवांचं त्या ठिकाणी मला वरदान आहे आणि मी बलाढ्य आहे, मला कुणीच मारू शकणार नाही. त्या ठिकाणी युद्धाला प्रारंभ झाला. रणवाद्य वाजू लागलेले आणि रणवाद्य आवाज येत असताना सगळ्या देवी देवतांमध्ये भयभीत वातावरण झालेले. आता या क्षणाला कुणाचं काय होईल अजिबात सांगता येणार नाही. सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि या क्षणी त्या ठिकाणी वीरभद्र इंद्रजी एकमेकांवरती प्रहार करतायत. वेळोवेळी त्या प्रहारानं त्या ठिकाणी तारकासुरानं कधी कधी खाली पडावं, कधी कधी असं व्हावं की इंद्रजींचा टोप उडावा, कधीतरी त्यांचे असणारे हत्ती मारल्या जावे. आता काय करावं, इंद्रजींच्या माध्यमातून सुद्धा हे काही होऊ शकत नाही. त्यानंतर भगवान विष्णूनं प्रयत्न केला, देवी देवतांना त्या ठिकाणी तारकासुर मारल्या जाईना. आणि म्हणून नारदांनी येऊन सांगितलं की हे कार्तिकेयजी, तुमचा जो अवतार आहे तो केवळ आणि केवळ या तारकासुराच्या उद्धारासाठी झालेला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तारकासुराबरोबर युद्ध करावं लागेल. वीरभद्रानं प्रयत्न केला पण वीरभद्राला त्या ठिकाणी महाराज मुकुट खाली पडलेला आहे, वीरभद्र खाली पडलेला आहे, कुठलीही शक्ती तारकासुरावर प्रयोग करायला तयार नाही. त्यावेळेला कार्तिक स्वामीला सगळ्यांनी विनंती केल्यानंतर रणवाद्य वाजतायत. त्या क्षणी कार्तिक स्वामीजी उठून उभे राहिले आणि त्या ठिकाणी आपला अस्त्र शस्त्र चालवायला सुरुवात केली. तारकासुराला ज्या वेळेला मारायला प्रारंभ केला त्यावेळेला तारकासुराच्या बाणानं कार्तिकेयजी त्या ठिकाणी मूर्छित झाले, खाली पडले. अतिशय त्या ठिकाणी असं वाटलं की आता मी याला जिंकू शकणार नाही, हा माझ्याच्यानं मारल्या जाणार नाही. पण स्वतःमध्ये एक शक्ती जागृत केली. आता मात्र कार्तिक स्वामीजी पुन्हा उठून उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर पुनश्च आपल्या शक्तीनं त्या ठिकाणी तारकासुरावरती बाण चढवला आणि त्या क्षणी छातीला त्या ठिकाणी तो बाणानं त्या ठिकाणी वेध घेतलेला आहे. तारकासुर खाली पडला आणि तारकासुराचा उद्धार
कार्तिकीजींच्या हातानं झाला। सगळीकडे एकच जय घोष झाला, दुदुंबी बेरे ढोल ताशे नगारे वाजतायत आणि सगळीकडे एकच जय घोष झाला। कार्तिकजी महाराज की प्रेमानं सगळ्यांनी हा कार्तिकजी महाराज की हर 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 हर। कार्तिकजींनी त्या ठिकाणी तारकासुराला मारलं आणि आनंदानं सगळे देवी देवता आनंदाच्या अवयशामध्ये कैलास पर्वतावरती आलेले आणि आनंदानं प्रेमानं सगळेजण त्या ठिकाणी भगवान शिवाची स्तुती करू लागलेले की कैलास के निवासी नमो बार बार हूँ, कैलास के निवासी नमो बार बार हूँ। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। कैलास के निवासी नमो बार बार, टाळी वाजवा प्रत्येकानं, भजन करा सगळ्यांनी हरी बोल। आयो शरण तिहार प्रभु तार तार तो, आयो शरण तिहार प्रभु तार तार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार हो। कैलास के निवासी आयो शरण तिहार प्रभु तार तार तो, आयो शरण तिहार प्रभु तार तार तो। जय हो। चाहा वरदान दे दिया, मांगा जिने जो चाहा वरदान दे दिया। बड़ा ही तेरा दाय जा बड़ा दातार तू, बड़ा ही तेरा दाय जा बड़ा दातार तू। आयो शरण तिहारी बोले तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। कैलास के निवासी हो, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहार प्रभु तार तार तो, आयो शरण तिहार प्रभु तार तार तो, आयो शरण तिहार प्रभु तार तार तो। जय भोलानाथ। कैलास के निवासी सगळ्यांनी एकदा दोन्ही हात ताट वरती करा, एक साथ टाळीम प्रेमानं सगळ्यांनी हा। कैलास के निवासी नमो बार बार हूँ, कैलास के निवासी नमो बार बार हूँ। आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। कैलास के निवासी नमो बार बार हो, कैलास के निवासी नमो बार बार हो। जय हो। आयो शरण तिहार प्रभु तार तार तो, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू, आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू। भगवान शिवांची उपासना आराधना करू लागले, भगवंत सर्वांवरती प्रसन्न झाले। आता मात्र श्री सूतजी शौनकादिकांना या ठिकाणी गणपती बाप्पाच्या उत्पत्तीची कथा सांगतायत, गणेश प्रागट्याची कथा वर्णन करून सांगतायत। काल मी सगळ्यांना सांगितलं होतं पिवळ्या साड्या घालून या, नटून तटून सजून धजून या, अतिशय सुंदर इथून पिवळ्या पिवळ्या दिसताय बरं मायाव, आणि खूप सुंदर सजून आलात तुम्ही। घरी गेलं की माया नावाची दृष्ट काढून टाका बरं, एवढं सुंदर दिसताय तुम्ही इथून, अत्यंत सुंदर।
मी सांगितलं तुम्हाला, नटून थटून सजून धजून यायचे. कुठं कथेला निघाले कसंही निघाले म्हणून निघायचं नाही, यायचं नाही. प्रत्यक्ष भगवंत आपल्याला या स्थानावरती पाहतोय, कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तिथं प्रत्यक्ष भगवान असतो. म्हणून कुणीतरी चांगलं म्हणावं म्हणून नटायचं नाही, प्रत्यक्ष देवानं आमच्याकडं पाहून प्रसन्न राहावं, प्रसन्न व्हावं याच्यासाठी सजून धजून नटून थटून यायचे. आणि गणपती बाप्पा खरं तर हार कार्य करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना वंदन केलं जातं, जे पूजनीय आहे, ज्यांचं पूजन केलं जातं ते माझे गणपती बाप्पा आहे. 5 देव पंचायतन सांगितलं बरं का शास्त्रामध्ये, ऐका बरं. देव पंचायतनामध्ये 5 देवता महत्त्वाच्या आहेत. भगवान शिवजी आहेत, त्यानंतर विष्णू भगवान आहेत, मा भगवती आहे, गणेशजी आहे आणि सूर्यजी आहे. असे 5 देवता आपल्या देवघरामध्ये असलेच पाहिजे. देव पंचायतन आहे. गणेशजींना महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या सर्वांना माहिती की कोणतंही पूजन असू द्या, काहीही असू द्या, सगळ्यात पहिल्यांदा गणरायांचंच पूजन केलं जातं. भले आपण सत्यनारायणाची पूजा करा, नाहीतर एखाद्या वास्तूचं उद्घाटन करा, पण सगळ्यात पहिल्यांदा जी पूजा केली जाते ते माझ्या गणपती बाप्पांना. नसेल कानाकडं मूर्ती तर सुपारीच्या माध्यमातून का असेना, पण गणपतीचं पूजन केलं जातं. गण म्हणजे सुरुवात आणि पती म्हणजे पालन करणारा. ज्या कार्याची सुरुवात झाल्यानंतर ते कार्य निर्विघ्नपणाने पार पडावं असं जर वाटत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गणरायांचं पूजन केलं जातं. माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी जरी लिहिली पण तरी सुद्धा माऊली लिहितात की ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ म्हणे प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी देवा तुची गणेशू. म्हणजे पहिल्यांदा गणपती बाप्पाला वंदने. तमाशेवाले मंडळी तमाशा जरी करत असले ना, पण सगळ्यात पहिल्यांदा काय गातात बोला ना, गण गायला जातो. आणि म्हणून गणापासनं तमाशाची सुद्धा सुरुवात आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गणपतीलाच वंदन केलं जातं. प्रथम तुला वंदितो बाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गणराया तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. जय हो माऊले हो. आता अशीच मधून जागा करा बरं तुमच्या चालू भजनामध्ये. करा करा करा, सगळ्यांनी सरकून घ्या थोडं थोडं. गणरायांचा जन्मोत्सव आपल्याला संपन्न करायचा आहे. आपण भाग्यवान आहात की आपल्या पावनभूमीमध्ये आज प्रत्यक्ष गणपती बाप्पाचा अवतार या ठिकाणी होणार आहे, उत्पत्ती या ठिकाणी होणार आहे. आणि हा प्रसंग आपण झाकीच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे थोडीशी जागा करा. जय हो. चॉकलेट आणलेले सगळ्यांनी जमा झाले का? नसेल झाले तर कोणीतरी महिला एखादी टोकर वगैरे घेऊन फिरा. गुणीजन पालक जय हो. विघ्न विनाशक गुणीजन पालक दुरित तिमिरहारका, सुखकारक तो दुःख विदारक, सुखकारक तो दुःख विदारक, तूच तुझा सारखा. जय हो. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. प्रथम
तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. गणपती बाप्पाचं पहिल्यांदा पूजन केल्या जातं, कारण अग्रपूजेचा मान माझ्या गणपती बाप्पानं. सगळ्यांनी एकदा गोळा करून घ्या ना माया हो, ज्यांच्याकडे जे जे आहे ना ते सगळ्यांनी पुढे द्या. तुम्ही आणलंच ना जन्मोत्सवासाठी तर द्या सगळ्यांनी समोर. मी तेच म्हणत होते, भजन चालू आहे तोपर्यंत गोळा करून घ्या. आहे का अजून कुणाकडं काही द्यायचं असेल तर कुणाला तरी पाठवायला. वेळोवेळी याची उड बस त्याची उड बस होण्यापेक्षा एकदाच गोळा करून घेतील. नाही आहे ना कुणाकडं काही, आता शांततेनं बसून घ्या सगळ्यांनी. मावल्यावर हळदी कुंकू नका लावू, सध्या कथेमध्ये नका लावा कोणी सुद्धा. आपापसामध्ये शांततेनं बसून घ्या सगळ्यांनी. फक्त गणपती बाप्पाचं सगळ्यात पहिल्यांदा पूजन केलं जातं. आज गणपती बाप्पाचं प्रागट्य कथा आपण या ठिकाणी पाहणार आहे. एक वेळेला मा पार्वती आणि तिच्या मैत्रिणी आपापसामध्ये चर्चा करत असताना जया आणि विजया पार्वतीला म्हटल्या की हे पार्वती, भगवान शिवांच्या हक्काचे माणसं आहेत, नंदीगण आहेत, पण मला असं वाटतं की तुझेही हक्काचे कोणीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून पार्वती, तू त्या ठिकाणी कुणाला तरी असं हक्काचं बालक असू दे, कोणीतरी व्यक्ती तुझ्यासाठी असू दे की तू हक्कानं काहीतरी कामं त्यांना सांगू शकशील. म्हटली मला तशी काही गरजच कधी भासत नाही. आणि मग मा पार्वती आनंदानं राहते आहे. पण कधी स्नानाला बसायची वेळ झाली की मग मात्र नंदीगणांना सांगावं लागायचं, नंदीजी महाराज इथे थांबा, मी तोपर्यंत स्नान करते. आणि एक दिवस नंदीजी तिथं थांबले आणि तेवढ्यात भगवान शिवजी आले. मा पार्वती स्नान करतायत आणि स्नान करत असताना नंदीगणांना सांगितलं की हे बघा इथं थांबा, मी स्नान करते, कुणी आलं तरी येऊ देऊ नका. आणि मा पार्वती स्नान करत असताना तेवढ्यात भोलेनाथजी आले आणि नंदीजी तिथं उभा आहे. नंदीजी उभा असताना भगवान शिवजी डायरेक्टली चालून आले. लाजल्या महाराज पार्वती माता. आणि नंदीगणांना त्या ठिकाणी देवाला न जाण्यासाठी आग्रहही केला नाही की देवा तुम्ही जाऊ नका, मा पार्वती स्नान करतायत. लज्जित झाल्या. आणि मग त्यांना एक स्मरण झालं की अरे मला जया विजयानं सांगितलेलं आहे की तुमचा कोणीतरी हक्काचा व्यक्ती असला पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी स्नान करत असताना स्नान करते आहे मा पार्वती. आणि स्नान करता करता ती आपल्या अंगाला, बायका म्हणतात की मळाचा गणपती तयार केला, ती काय ऊस तोडीला नव्हती जात एवढा मळ तिच्या अंगावर व्हायला, परंतु चंदनादी उट्या लावून स्नान करत होती बरं. त्यामुळे या चंदनादी उटी लावून स्नान करत असताना खरं तर त्या चंदनाच्या उटीपासून तिनं खरं तर तो गणपती तयार केला. आणि गणपतीमध्ये प्राणोत्क्रमण केलं आणि गणरायांना सांगितलं, हे बघ बाळा, मी तुला जन्माला घातलं, माझा हक्काचा असा माणूस कोणी नाही रे. नंदीगणांना सांगावं तर नंदीगण त्या ठिकाणी माझ्या भगवान शिवांना डायरेक्टली सोडून देतात. आणि म्हणून या ठिकाणी तू आहेस ना, तर प्रत्यक्ष माझं त्या ठिकाणी मी स्नान करत असताना आतमध्ये कुणाला येऊ देऊ नको अशी माझी तुला विनंती आहे. गणपती बाप्पाला त्या ठिकाणी प्रगट केलं, प्राणोत्क्रमण केल्यानंतर मा पार्वती त्याला दिव्य ज्ञान सांगू लागली. त्याला सांगू लागली, बाळा अशा प्रकारे माझं रक्षण कर, कोणी आलं तर येऊ देऊ नको. गणपती बाप्पाला हे सांगितलं आणि गणपती बाप्पानं आईची आज्ञा शिरसावंद्य मांडली. आणि इकडे मा पार्वती स्नान करतायत. स्नान करत असताना मा पार्वती स्नान करत असताना गणपती बाप्पा त्या ठिकाणी आईला स्नान करत असताना कुणी आतमध्ये येऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील प्रहारा देत आहेत. पण तेवढ्यात भगवान शिवजी आले. आणि शिवजी आल्याबरोबर त्या ठिकाणी गणपतीला पाहिलं, कुणीतरी बालक या ठिकाणी बसलेलं आणि आतमध्ये निघाले. त्याने सांगितलं, हो आतमध्ये जाऊ नका. म्हटले कोण आहेस तू? म्हणे मी गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी पार्वती मैयाचा पुत्र आहे, मी आतमध्ये जाणार. भगवान शिव म्हणले नाही मी जाऊ देणार नाही. भगवान शिवजींना गणपती म्हणतो मी जाऊ देणार नाही.
पण त्या ठिकाणी आमच्या स्वामीला विरोध करतो, त्यांचीच असणारी पत्नी आहे, तरी सुद्धा तू जाऊ देत नाही म्हणून भयंकर राग आला आणि नंदीगण त्या ठिकाणी महाराज गणरायाबरोबर युद्ध करू लागले. नंदीगणांचं आणि गणरायांचं त्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झालं. गणराय आणि त्या ठिकाणी दोघे जण युद्ध करत असताना गणरायांनी त्यांच्यावरती प्रहार करावा, पुन्हा उठून उभं राहावं, गणपती बरोबर युद्ध करावं, पण गणरायां शक्तिशाली असल्यामुळे त्या ठिकाणी गणरायांना त्या ठिकाणी जिंकू शकले नाही. नंदीगण हारल्या गेले आणि स्वतःचे हार मानून त्या ठिकाणी बाजूला झाले. हे भगवान शिवांनी पाहिलं, अरे 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 माझे असणारे पुत्र, माझे असणारे हे नंदीगण यांना हरवलं, असा कोण आहे हा बलाढ्यशाली? आणि म्हणून स्वयं त्या ठिकाणी महाराज स्वयं भगवान त्या ठिकाणी गणपती बाप्पा बरोबर युद्ध करू लागले. सामोरे उभा आहे आणि पाहिलं, विचारलं, मला ओळखलंस का तू? हो, मी तुम्हाला पाहतोय, तुमचं स्वरूप मला या ठिकाणी दिसतंय. पण भगवान शिवजी त्या ठिकाणी प्रत्यक्ष गणपती बाप्पा बरोबर वार्तालाप करू लागले. शिवगण त्या ठिकाणी आता हरले गेले. हे भगवान शिवांनी पाहिलं, अंतर्मनानं जाणलं आणि भगवान शिवजी आले आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा बरोबर आता गणपती बाप्पाचं आणि भगवान शिवाचं युद्ध होणार आहे. दोघांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी सुरुवात झालं. दोघं युद्ध करत असताना प्रत्यक्ष महाराज गणपती बाप्पाचं युद्धामध्ये शिर उडवलं आणि गणपती बाप्पा त्या ठिकाणी जमिनास्त्र पडलेले आहे. गणपती बाप्पाला मारलं. मा पार्वतीला ही बातमी कळाली. धाय त्या ठिकाणी हाय हाय त्या ठिकाणी हाहाकार झालेला आहे. प्रत्यक्ष पार्वती मातेला ही बातमी कळाली की मी निर्माण केलेला माझा पुत्र, परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष शिवांनी माझ्या बाळाला मारलेलं आहे. ही बातमी कळाल्याबरोबर मा पार्वतीच्या शरीरातून अनेक त्या ठिकाणी शक्ती प्रगट झाल्या. ज्ञानादि निर्गुण प्रगटली भवानी, आदि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेण, आईचा जोगवा जोगवा मागेण, जय हो जोगवा मागेण, आईचा जोगवा जोगवा मागेण. हरी बोल, टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा. श्री राधे. ज्यावेळेला शरीरातून शक्ती प्रगट झाल्या त्यावेळेला सगळ्या देवी देवतांनी मा भगवतीला प्रार्थना केली की आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी आम्हावरी जागवितो रात सारे, आई कृपा करी आम्हावरी जागवितो रात सारे, आंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. हरी बोल. मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उदा 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 जय हो. उदा उदा.
हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ गळ्यात घालोनी कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवितो संबळ धक धक त्या ज्वाळेतून आली तूच जगन्माता भक्ती राखून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारे आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारे आंबे गोंधळाला ये हो गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला ये गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला ये हरी बोल भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडेला भवानी गोंधळाला ये जय हो श्री राधे प्रत्यक्ष मा भगवती प्रगट झाली. लक्ष द्या, खाली बसा सगळ्यांनी. शरीरातून अनेक शक्ती प्रगट झाल्या. क्रोधायमन झाली मा भगवती, मा परंबा, जगदंबा, पार्वती माता. आणि क्रोधाच्या अववेशामध्ये शरीरातून अनेक शक्ती त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या. देवी देवता भयभीत झाल्या. त्या ठिकाणी कुणाचे हात कुणाचे पाय मोडल्या जात आहेत. युद्ध प्रारंभ होत आहे. वेळोवेळी त्या ठिकाणी देवतांनाही परास्त केल्या जात आहे. आणि म्हणून देवता अत्यंत भयभीत झाल्या. आणि भयभीत झाल्यानंतर मा भगवतीला त्या ठिकाणी प्रार्थना केली देवतांनी, आई की आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी आम्हावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडीला गांबे गोंधळाला ये. आई आमच्यावरती कृपा कर. त्यावेळेला प्रत्यक्ष अनेक शक्ती प्रगट होऊ लागल्या. त्यावेळेला सांगितलं, माझ्या गणरायाला मी निर्माण केलेल्या बालकाला मारलेलं आहे. जोपर्यंत माझा बालक जिवंत होत नाही तोपर्यंत ह्या शक्ती थांबणार नाही. त्यावेळेला भगवान शिवजी त्या ठिकाणी विचार करू लागले, जर ह्या शक्ती थांबल्या नाही तर हा काय विध्वंस होऊन जाईल. आणि म्हणून गणपती बाप्पांना जिवंत करण्याचं ठरवलं. नंदीगणांना सांगितलं, जा दूरपर्यंत जा आणि कुठल्याही प्राण्याचं शिर दिसलं की घेऊन या. नंदीगण त्या ठिकाणी गेले आणि गेल्याबरोबर त्यांना एक गजानन हत्ती त्या ठिकाणी मारलेला दिसला. त्याचं मारलं आणि त्याचं शिर घेऊन आले. शिर घेऊन आल्यानंतर प्रत्यक्ष भगवान शिवांनी गणपती बाप्पाला ते शिर बसवलं. आणि प्रत्यक्ष गणपती बाप्पा त्या ठिकाणी पुनर्वत शरीर त्यांचं प्राणोत्क्रमण केलं आणि पुनर्वत शरीर या ठिकाणी झालेलं आहे. गणपती बाप्पा उठून बसले. आणि ज्या वेळेला पार्वती मैयानं गणपती बाप्पा त्या ठिकाणी उठून बसले. दिव्य जे शरीर पुनर्वत त्या ठिकाणी झालेलं आहे. पण मैयानं पाहिलं, मी जसं बालक तयार केलं तसं मात्र नाही आहे. याला प्रत्यक्ष हत्तीचं शिर बसवण्यात आलेलं आहे. सोंड आहे, खूप मोठी त्या ठिकाणी पोट आहे. बघितल्यानंतर मैयाला आनंद वाटला की माझ्या बाळाला आज जीवनदान मिळालं. भगवान शिवजींनी गणपती बाप्पावरती कृपा केली. माझ्या पार्वतीनं प्रगट केलेला हा पुत्र आहे. सांब सदाशिवांना सुद्धा बाळाला पाहून अतिशय आनंद झाला. समाधान व्यक्त करू लागले. आता मात्र गणपती बाप्पांना दोघांनी आपल्या मांडीवरती बसवलं. दोघेही त्या ठिकाणी आजूबाजूला बसून त्या ठिकाणी महाराज गणपतीच्या जन्मोत्सवाचा आनंद घेऊ लागले. आपल्याला सुद्धा या आनंदामध्ये सहभागी व्हायचं आहे बरं. गणपती बाप्पा सिंहासनावर विराजमान आहेत. इथे भगवान शिव आणि मा पार्वती आहे. गणपती बाप्पाचा जन्मोत्सव आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. एकदा या मनोहर झाकीसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार सर्वांनी. क्या बात आहे. अतिशय सुंदर मनोहर झाकी आमच्या दादाश्रींनी दर्शवली. पात्र करणारे बालकांना सुद्धा, माझ्या या संस्थेतल्या विद्यार्थिनींना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल. आणि आता मात्र गणपती बाप्पांचं प्रागट्य झालेलं आहे.
हा आनंद उत्सव आपण सर्वजण करणारे आपण भाग्यवान आहोत की आपल्या या पावनभूमीमध्ये प्रागट्यकरण गणपतींचं झालेलं आहे. हा जन्मोत्सव आपण सगळेजण त्या ठिकाणी डोळ्याने हा आनंद बघतो आहे, पण आता पायानं सुद्धा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. पण उद्याच्या सूचना अशा आहेत की उद्या बरोबर 1 वाजता कथा सुरू होईल. तुम्ही लेट जरी आले तर कथा 4ला बरोबर संपेल. मला फार दूर 7 ते 9 काल्याचं कीर्तन असल्यामुळे तिथं वेळेत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि उद्याच्या दिवस सगळ्यांना सहकार्य करायचे. जर तुम्हाला 7 दिवसात कथा चुकू नये असं जर वाटत असेल तर उद्या आज जसं उपस्थित आहात अशाच संख्येनं उपस्थित राहा. उद्या देखील त्या ठिकाणी त्रिमूर्तींचं युद्ध होणारे तारकासुरांचे जे पुत्र आहेत त्यांचं युद्धाचा प्रसंग आहे. रुंदीचं चरित्र आहे आणि प्रत्यक्ष उद्या गजानन गणपती बाप्पांचा विवाह सोहळा आहे. त्यामुळं उद्यासुद्धा सुरुवातीलाच विवाह सोहळा आपण करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा आणि विवाह सोहळ्याचा आनंद घ्या. आज मात्र आपण सगळेजण गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित राहिला. श्रद्धेनं प्रेमानं नटून थटून सजून धजून आलात. अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद. आता मात्र सगळ्यांनी जागेवरती एकदा सन्मान करून घेऊया. जे जे झाले का मगाशी सत्कार पंक्तीवाल्यांचे, जे आमच्या संस्थेतले मुलींचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचाही सन्मान आपल्या आयोजक मंडळी या ठिकाणी करणार आहे. मी त्यांना विनंती करते की आपण लवकरात लवकर समोर यायचे. आमचे कुंजीर भाऊ आहेत, वाटापूरवरनं तिळापूरवरनं आलेले आमचे जाधव भाऊ आहेत, त्यांनी समोर या. त्यांचा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. लवकर या भाऊ. चला अजून कोणी आलंय का भाऊ? या चला. आजचे पंगत देणारे रंगनाथ दंडवते, सुनीता बापू आरंगळे, श्रीमती पुष्पा पंडराज मुरकुटे त्यांनी लवकरात लवकर सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. आपल्याला खिचडीचा प्रसाद देणारे अन्नदाते रंगनाथ दंडवते, सुनीता बापू आरंगळे, श्रीमती पुष्पा पंडराज मुरकुटे यांनी व्यासपीठावर यायचं आहे सत्कार स्वीकारण्यासाठी. चला आता सगळ्यांनी जागेवरती उठून उभं राहा. आनंदानं प्रेमानं नृत्य करणार नाही असं कोणी उभं राहणार नाही. नुसतं उभं राहू नका. हे शेवटचं भजन आणि गणपती बाप्पाचं प्रागट्य उत्सवाचं भजन आहे. त्यामुळे आनंदानं प्रेमानं जमेल तितकं. बघा, जो देवाच्या विवाहामध्ये जन्म उत्सवामध्ये आनंद साजरा करतो, नृत्य करतो, त्याला पुनश्च या 84 लक्षणीमध्ये फिरायची अजिबात गरज नसते बरं. त्यामुळे आनंदानं प्रेमानं या तिकडं बघा, त्या दादाकडं हात लावा. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, तशाचा आवाज तशाचा आवाज तरररा झाला आणि गणपती माझा नाचत आला. तशाचा आवाज तरररा झाला र गणपती माझा नाचत. हरी बोल. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यास माळा, अशाचा आवाज तरररा झाला न गणपती माझा नाचत आला. अशाचा आवाज तरररा झाला न गणपती माझा. वंदन माझे तुझ्या पाया, वंदन माझे तुझ्या पाया, धरी शिरावर कृपेची छाया, धरी शिरावर कृपेची छाया, भक्ताला या दर्शन द्याया, भक्ताला या दर्शन द्याया.
आदिदेवा हे गणराया देवा हे देवा हे गणराया गावाया सारा रे नाचत आला रे लहान थोरा आनंद झाला र गणपती माझा नाचत आला लहान थोरा आनंद झाला र गणपती माझा नाचत आला गणपतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांचा घातलास माळा कशाचा आवाज तरररररर, कशाचा आवाज तररर झाला न गणपती माझा नाचत आला कशाचा आवाज तररर झाला गणपती माझा नाचत आला जय हो जय हो जय हो जय हो पहिला मी गण गाईला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला पार्वतीच्या गणरायाला गण गाईला या पार्वतीच्या गणरायाला पहिला मी गण गाईला गाईला पार्वतीच्या गणरायाला हरी बोल पहिला मी गण गाईला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आरतीचे यजमान चला. चल या बरं पुढे या. चला करा चालू करा. हे भोलेनाथ तेरी आरती गावो, हे भोले शंकर तेरी आरती गावो, हे भोले तेरे आरती गाओ, हे शिव शंकर तेरे आरती गाओ. आरती गाओ प्यारे तुम कोरी जाओ, आरती गाओ प्यारे तुम कोरी जाओ, हे भोलेनाथ तेरी आरती गाओ, हे भोले शंकर तेरी आरती गाओ, हे भोले शंकर तेरी आरती गाओ, हे भोले शंकर तेरी आरती गाओ. भगीरथी जब धरा पे आए, जब धरा पे आए, जटा में भोले की वेग समाए, जटा में भोले की वेग समाए. जनहितकारी पे बलि बलि जाओ, जनहितकारी पे बलि बलि जाओ, हे भोलानाथ तेरी आरती गाओ, हे भोलानाथ तेरी आरती गाओ. जय हो. जय हो. सरल हृदय करुणा के सागर, हृदय करुणा के सागर, खाली न रहती किसकी गागर, खाली न जाए किसकी गागर. कृपा के कुछ बूंदे पी जाओ, कृपा के कुछ बूंदे पी जाओ, हे भोलानाथ तेरी आरती गाओ, हे भोले शंकर तेरी आरती गाओ.
संसार सारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामी सीतं खालील लोटांगण बंदीण चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाणीन म्हणे नमः त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे उमापति महादेव की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर या ठिकाणी गीताली प्रकाश चित्ते यांच्या हस्ते सन्मान होत आहे तो त्यांनी स्वीकारायचा आहे अन्नदात्यांनी गीताली